नमस्कार सगळ्यांना. आत्ताची एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे बघा. लाडक्या बहिणीसाठी एक मोठी बातमी आलेली आहे. आनंदाची बातमी आहे, कारण आज पैसे यायला चालू होणार आहेत सकाळपासूनच. आज शेवटचा टप्पा असणार आहे, त्यामुळे तुम्हाला आत्तापर्यंत पैसे मिळाले नसेल, तुम्हाला आज पैसे मिळणार आहेत, ठीक आहे. आणि कुठलं आज बऱ्याच महिलांना पैसे आलेले आहेत. 7वा हप्ता मिळाला आहे, तर तुम्हाला पण मिळाला आहे का? कमेंटमध्ये सांगा. नसेल मिळाला तर तुम्हाला आजपासून पैसे मिळणार आहेत. त्यामुळे आज दिवसभर तुम्ही मोबाईल चेक करत राहायचे, कारण आजच्या आज पैसे मिळणारच आहेत. टेन्शन घेऊ नका. शेवटचा हप्ता आहे, शेवटची संधी आहे. ही संधी हुकली तर मात्र तुम्हाला परत एकदा फेब्रुवारीच्या टप्प्याची वाट बघावी लागेल. त्यामुळे आजच्या आज पैसे येणं महत्त्वाचं आहे. ज्या महिलांना आज पैसे येतील त्यांना मिळून जातील सगळे पैसे, जेवढे त्यांचे मागचे राहिले असेल, किंवा जानेवारीचा हप्ता असेल किंवा डिसेंबरचा हप्ता असेल, ठीक आहे. सगळे पैसे आज मिळून जातील. तसेच मोठ्या आनंदाची बातमी आहे, कारण बऱ्याच महिलांना 7वा हप्ता आलेला आहे आणि काही महिलांना येण्यासाठी चालू आहे. टप्प्याटप्प्याने डीबीटीद्वारे पैसे येत आहेत. जर तुम्हाला पण पैसे आलेत का, 7वा हप्ता आला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण बाकीच्या पण महिलांना कळेल की पैसे यायला चालू झाले आहेत. कारण जोपर्यंत पैसे येत नाही तोपर्यंत महिलांना खरं वाटत नाही की पैसे आलेले आहेत की नाही. त्यामुळे कमेंट करा. कमेंटद्वारे बाकीच्या महिलांना पण कळेल की जानेवारीचा हप्ता यायला चालू झालेला आहे. त्यानुसार त्या स्वतःचं सगळं जे आहे ते व्यवस्थित चेक करतील, जेणेकरून त्यांना पैसे येण्यास मदत होईल, ठीक आहे. आता बघा, कसे कोणाला किती रुपये आले ते सांगणार आहे मी. कोणाला 3,000 आलेत, कोणाला 1,500 आलेत, कोणाला 4,500 आलेत, कोणाला 9,000 आलेत. तर ते कसे आले ते पण मी सांगणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत. कुठे स्किप करू नका, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा, कारण अशाच अपडेट्स ज्या आहेत त्या तुम्हाला आम्ही देत असतो, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित माहिती कळेल, खरी माहिती कळेल आणि तुम्हाला अपडेट राहाल नेहमी न्यूजमध्ये काय चालू आहे काय नाही, ठीक आहे. तर नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनल सपोर्ट करा, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. तर बघा, आदित्य तटकरे मॅडमांनी सांगितल्याप्रमाणे 26 जानेवारीच्या आत सगळ्यांना पैसे येणार होते. तर उद्याच आहे 26 जानेवारी. आज शेवटचा दिवस आहे. तुम्हाला पैसे आले का ते कमेंटमध्ये सांगा. बघा, असंच तुम्हाला कुठला तरी मेसेज येईल. तर मेसेज आला की तुम्हाला समजून जा पैसे आलेले आहेत, ठीक आहे. तर नक्की SMS चेक करत. तर आता काय होतं, काय की महिलांना मेसेज येत नाहीत फोनवर, ठीक आहे. त्यांनी काय करायचं, त्यांनी डायरेक्ट बँकेत जाऊ शकता. बँकेत जाऊन त्यांनी विचारपूस करू शकता की पैसे आलेत की नाही, ठीक आहे. ते तुम्हाला सांगतील बँकेमध्ये चेक करून. नाहीतर तुम्ही घरच्या घरी पण चेक करू शकता. ट्रान्झॅक्शन्स आहेत, स्टेटमेंट आहे, त्याच्यावरून तुम्हाला कळेल की आपल्याला पैसे जमा झाले आहेत की नाही बँकेत, ठीक आहे. तसेच ज्यांना बघायचं आहे की आपलं अकाउंट कसं आहे, काय आहे, ॲक्टिव्ह आहे, रिजेक्ट आहे, पेंडिंग आहे, अप्रूव्ड आहे, काय त्यांना पण ते लॉग इन करून पाहू शकता, जेणेकरून मला कळेल की पैसे येणार काय. आता पुढचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आदित्य करवाण्याची घोषणा काय आहे मोठी ती बघा. महिन्याचा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला जो लाभ आहे, डीबीटी आहे, ते 26 जानेवारीच्या आत त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत. आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा अर्थ विभागाकडून आम्हाला महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालेला आहे. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा जो जानेवारी महिन्याचा लाभ आहे हा साधारणपणे 26 जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात होईल. आणि 3 ते 4 दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल. मला आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना आज जानेवारी महिन्याच्या संदर्भातले अनेक माध्यमांकडून सुद्धा विचारलं जात होतं आणि बऱ्याचशा लाभार्थ्यांकडून सुद्धा साधारणपणे तो प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यामुळे दर महिन्याला आपण महिना संपायच्या आत तो लाभ त्यांच्या अकाउंटला देत असतो. त्यामुळे या महिन्यामध्ये सुद्धा तो लाभ जो आहे तो 26 जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार आम्ही करत आहोत. ताई, या संदर्भामध्ये आम्ही बघितल्याप्रमाणे, व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे बघा तुम्ही, तटकरे मॅडम यांनी स्वतः सांगितलं आहे की 26 जानेवारीच्या आत सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील. तर उद्या 26 जानेवारी आहे, आज शेवटचा दिवस असणार आहे, ठीक आहे. तसेच 26 जानेवारी निमित्त उद्या पण वाटप होऊ शकतं. त्यामुळे उद्या पण काही महिलांना पैसे येतील आणि आज पण येतील, ठीक आहे. आज तर शेवटची संधी मानून घ्या तुम्ही, आणि उद्यामध्ये 2 दिवसात पैसे येऊन जातील. काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त तुम्हाला तुमचं मेसेज चेक करायचे आहेत. तुम्हाला काही जणांना 3,000 येतील, काही जणांना 1,500. तर ते कसं ते सांगणार आहे मी तुम्हाला. मग ज्या महिलांना आतापर्यंत सगळे हप्ते मिळाले डिसेंबरपर्यंत, ठीक आहे, पूर्ण हप्ता क्लिअर आहेत, त्यांना 1,500 रुपये मिळतील, ठीक आहे. फक्त जानेवारीचा हप्ता. तसेच ज्यांना फक्त डिसेंबरचा हप्ता बाकी आहे त्यांना डिसेंबर प्लस जानेवारी असे 3,000 मिळतील, ठीक आहे. आणि ज्यांच्या मागचे पण हप्ते बाकी आहेत त्यांना त्यांच्या हप्त्यानुसार किंवा त्यांच्या फॉर्म भरल्यानुसार त्यांना ते पैसे मिळणार. काहींना 7,000 येतील, काहींना 9,000 येतील, काहींना 7,500 येतील, काहींना 4,500 येतील, ठीक आहे. ह्या गोष्टी आहेत. तसेच आदित्य मॅडम म्हणल्याप्रमाणे अर्जाची सर्व तपासणी होणार का, ठीक आहे. आता ते जे आहे ते बघावं लागेल, कारण की बऱ्याच महिला ज्या आहेत त्या योजनेतून बाहेर पडलात. तर कशा पडलात बघा, त्याचं कारण म्हणजे बघा, तुम्हाला मेसेज दाखवते पुढे. युअर ॲप्लिकेशन नंबर रिजेक्टेड
इट्स ऑलरेडी अवेलिंग संजय गांधी स्कीम. वी रिक्वेस्ट यू टू इमिजिएटली रिटर्न द बेनिफिट टेकन अर्ली टू द गव्हर्नमेंट. तुम्हाला असा मेसेज आला आहे का तुमच्या फोनवर? तुम्ही चेक करा त्याच्यात, कारण तुमचा असा मेसेज तुम्हाला आला असेल तर तुम्ही परमनंटली लाडकी बहीण योजनेत रिजेक्ट झालेला आहात किंवा तुमचं नाव परमनंटली डिलीट झालेलं आहे, कारण तुम्ही आधीच संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतलेला आहे. ठीक आहे, कारण तुम्ही ऑलरेडी एका कुठल्यातरी योजनेचा लाभ घेताय ज्याच्यामध्ये तुम्हाला 1500पेक्षा जास्त पैसे मिळतात. अशा योजनेत अशा बहिणीच्या त्या अपात्र आहेत, तसंच हमीपत्रामध्ये ऑलरेडी लिहिलं होतं. जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतलेला असेल आणि तरी पण तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला असेल, तुम्ही आता रिजेक्ट आहात, परमनंटली तुमचं नाव योजनेतनं कट झालेलं आहे. असा मेसेज तुम्हाला जर आला असेल, तुम्ही लगेच जाऊन फोनमध्ये चेक करा SMS मध्ये, तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. इथून पुढे एकही हप्ता मिळणार नाही. तसेच त्यांनी म्हणल्याप्रमाणे तुम्हाला आधी मिळालेले जे हप्ते आहेत ते पण त्यांना गव्हर्नमेंटला किंवा सरकारला वापस करावे लागतील, असं यांचं ह्या मेसेजमध्ये म्हणणं आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला आतापर्यंत जेवढे हप्ते मिळाले असेल तेवढे तुम्हाला परत करावे लागतील, जर तुम्हाला हा मेसेज आला असेल तर. ठीक आहे, व्यवस्थित फोनमध्ये चेक करा SMS असा कुठला आला आहे का. आला असेल तर तुम्ही पैशाची वाट बघणं सोडून द्या, कारण तुम्हाला पैसे येणारच नाहीत. ठीक आहे, कारण तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे. ठीक आहे, आणि परमनंटली रिजेक्ट झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला इथून पुढे पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे आता बऱ्याच महिला या बाद झालेल्या आहेत या योजनेमुळे किंवा या माझ्यामुळे 60 लाख महिला तब्बल बाद झालेल्या आहेत. त्यात तुमचं पण असू शकतं, त्यामुळे तुम्हाला पैसा येणार नाही इथून पुढे, लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही चेक करा स्वतःचं सगळं व्यवस्थित, जेणेकरून तुम्हाला पण प्रॉब्लेम होणार नाही, कारण की तुम्ही पैसे वापस केले तर काही प्रॉब्लेम नाही. पण जर तुम्ही नंतर सापडलात, ठीक आहे, अर्ज तपासणी करताना पडताळणी करताना, तर तुमच्या कडक कारवाई, दंडात्मक कारवाई होऊ शकते, जेणेकरून प्रॉब्लेम होऊ शकतात. त्यामुळे जर तुम्हाला आत्ता जर तुम्हाला हा मेसेज आला असेल, तुम्ही आत्ताच्या आत्ता तुमचं जे पैसे आहेत ऑलरेडी सगळे मिळाले ते वापस करू शकता. ठीक आहे, आता हे एक रिझन आहे की तुम्ही हे. तसं दुसरं रिझन म्हणजे आधार सीडिंग नसणं. ठीक आहे, जर तुम्हाला पैसा आला नसेल आतापर्यंत एक पण कुठलेच, तर तुमचं आधार सीडिंग नाही आहे म्हणून नसतील आले. DBT अनेबल करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला पैसे पडावे खात्यात, कारण DBTद्वारे पैसे येत असतात. जर तुमचं आधार कार्ड लिंक नसेल बँक खात्याला कुठल्याच, तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. ॲटलिस्ट पोस्ट खातं असू दे, नाही तर बँक खातं कुठल्या तरी एका खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे. ठीक आहे, जर पोस्ट खात्याला जर तुमचं आधार कार्ड लिंक असेल तर तुम्हाला पोस्टात पैसे येतील. तुमचं बँकेला लिंक असेल तर बँकेत पैसे येतील. ठीक आहे, आता पोस्टाचं काय आहे, जर तुमच्या आधीचे पैसे पोस्टात आले असतील, ठीक आहे, म्हणजे आधीचे हप्ते तुमचे पोस्टात आले असेल तर तुमचे आत्ताचे पैसे पण पोस्टातच येतील. जर तुम्ही फॉर्म भरताना तुमचा बँक नेम दिला असेल, कुठली बँक दिली असेल ती, पण जर तुमच्या आधीचे पैसे पोस्टात दिले असेल तर ते पोस्टातच येतील. त्यामुळे तुम्हाला पोस्टात चेक करायचं आहे. जसं की काही जणांनी बँक खातं पण ओपन केलं, पोस्टाचं खातं पण, दोन्ही पण ओपन केलं, तर त्यांना प्रश्न पडला असेल कुठल्या खात्यात पैसे येतील. तर तुमचं आधार कार्ड ज्याला लिंक आहे, कारण दोन्हीपैकी एकालाच लिंक होतं, असं नाही की दोन्हीला लिंक होऊ शकतं. पोस्टल आणि बँकला दोन्हीला लिंक नाही होऊ शकत आधार कार्ड, कुठेतरी एकाच ह्याला लिंक होऊ शकतं. ज्या कुठल्या ह्याला लिंक आहे ते, ज्या कुठल्या खात्याला लिंक आहे त्यालाच पैसे येतील. तुम्ही ते बँकेत जाऊन विचारू शकता. ठीक आहे, इकडे पण विचारू शकता, पोस्टात जाऊन पण, कारण ते महत्त्वाचं आहे. तर तुम्ही चेक करा आज, म्हणजे आजच्याच मला पैसे पडायला चालू होतील. सगळ्यांना पैसे आलेले आहेत आणि अर्ध्या महिन्यांना पैसे तर आलेले आहेत. आता शेवटचा टप्पा चालू आहे आज, त्यात पण तुम्हाला पैसे यायला हवेत, म्हणजे नाहीतर पण फेब्रुवारीची वाट बघावी लागेल. ठीक आहे, तुम्हाला कमेंटमध्ये सांगा नक्की पैसे आले का नाही, म्हणजे बाकीच्यांना पण कळेल. ठीक आहे, नक्की कमेंट करा. धन्यवाद.